हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए. आम्ही छान जेवण वगैरे छान होता. जेवण वाढून राहिले ते श्वेता रवीना. तर नमस्कार. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही असंच भटकंतीसाठी निघणार आहे. अजून ठरवलं नाही कुठे कुठे जायचं आहे. जस्ट असाच इन्स्टंट प्लॅन झाला आणि निघतो आता आम्ही सगळे. तर आज आम्ही सांगतो ना बेटा, मी स्वरांची मम्मी, मम्मी, पप्पा सगळे आम्ही सगळे जाणार आहे आता कुठेतरी फिरायला. कुठे चाललो स्वरांश आपण? कुठे चाललो आपण? ये असं करा. ये गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आपलं लोकेशन ठरलंय ना. अरे यार, माझा गॉगल तिथेच राहिला का मोठा. घेऊन या मग, घेऊन या. गॉगल राहिला यांचा, तर गॉगल आणायला चालले रिटर्न. बस आमची जर्नी चालू होणार होती. आता गॉगल आणायला चालले. हा, तर सांगा आपण कुठे चाललो फायनली? रामदरा टेम्पल. काजी ह्याची काय बोलली तुम्ही? रामदरा. रामदरा. नीव झोपली का ग? नाही झोपली तू? इकडे बघ स्वरांश. हॅलो. तर आमचे ते छोटे मुलं आता झोपलेले आहे. न्यू पण झोपली, स्वरूप पण झोपलाय. छान असे ऐकलेले गाणे ऐकायला मिळून राहिले मला. तर छान आम्ही गाणे लावले. तर आम्ही गाणे पण म्हणू छान छान. सुरू जाऊ. सदियों से चाहूं तुझे, मुझको होने लगी इंसान हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए. जानी पड़ेगी मोहब्बत की राह अगर तो देखो मेरी लगी जानी पड़ेगी. आपण कुठे चाललो? बरं हॅलो काहीच म्हण बरं. कशा आहात तुम्ही? विचार असं विचार बरं. नमस्ते असं काय. हा विचार कसं म्हणते? छान होता. नमस्कार करून म्हण. नमस्ते कैसे हो आप? हम अच्छे हैं, आप कैसे हो? स्वरूप नाही वाजले नाही. नमस्ते नमस्ते. हा अजून एकदा नमस्ते. कसं? तर आम्ही फायनली पोहोचून राहिलो आहे रामदराला. रस्ता थोडासा विचित्रच आहे. सिंगल रोड आहे. गाडी एकदम सांभाळून चालवा लागत आहे. बघू शकता तुम्ही रस्ता. भयानक रस्ता आहे यार. सगळ्यांची शाळा भरली आहे बघा. म्हणजे नक्की
रामदरा मंदिर इथून फक्त 500 मीटरवर आहे. तर आम्ही जवळपास पोहोचलेलोच आहोत आणि तुम्ही बघू शकता रस्ता थोडासा आहे. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता एंटर करतोय. मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. नियमांचे पालन करायचे आहे सगळ्यांना. आणि ते 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग दिलेली आहे साईडनी. बॅट बॉल आपण आणलीच नाही रे. बॅट बॉल खेळू शकत होतो मस्त. 4 व्हीलर इथं आहे म्हणजे बंद केलं आहे. 4 व्हीलर पार्किंग पुढून जायचं. तर मित्रांनो आता आम्ही गाडीतून उतरलो आहे आणि गाडी पार्किंग केली. ही आहे श्वेता निपाने. हे रवींद्रताई मांडवकर. आपले सहर्ष स्वागत आहे रामदरामध्ये. आपले पण सहर्ष स्वागत आहे निपानेताई. आणि आमचे दादा विचारायला गेले की आता आतमध्ये काही व्यवस्था वगैरे आहे का बसायची, की बाहेर जाऊन आम्ही सध्या सोबत सगळं जेवणाचं आणलं आहे घरूनच बनवून. टिफिन आणली आहे बढियापैकी मस्त. आमचं पहिलंच ठरलेलं होतं की बाहेर जाऊन मस्त डबा पार्टी करायची. आणि असं माहीत पडलं की मंदिरात जागा वगैरे आहे तिकडे बाहेर बसायसाठी व्यवस्थित चटई वगैरे टाकासाठी. तर आता आम्ही प्रस्थान करतोय बढियापैकी मंदिराकडे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वरू नीरा श्वेताची पण ब्लॉगिंग चालू आहे. तर पुण्यामध्ये लोणी कारभोर हे एक ठिकाण आहे आणि तिथे हे रामदरा मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्ग सुंदर असं शांत तीर्थस्थळ आहे हे. तर इथे धुंदी बाबा होते तर त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. असं म्हटलं जाते की वनवासात असताना काही काळ रामानी सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबर येथे वास्तव्य केले होते. तर म्हणून या स्थानाला रामदरा असं नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी प्लेस आहे. आम्ही जेव्हा तिथे एंटर केलं एवढं भारी वाटलं. म्हणजे आम्ही टिफिन घेऊन गेलो. आम्हाला माहिती नव्हतं की एवढी जागा असेल इथे. बघू शकता बसायला वगैरे खूप निसर्गरम्य सुंदर अशी वातावरण जागा आहे. मस्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि खाली आम्ही मस्त चटया टाकल्या आणि तिथे जेवायला बसलेलो होतो. बस आता डिस्कशन चाललं आहे का चटया कुठे टाकायच्या आणि बसायचं कुठे आहे जेवायला. आणि एखादी कावळा बिवळा. हा सूरज दादा मस्त दिसतंय इथून. प्रणय दादांना ते खोपडी आवडली आहे जेवायला बसायला. पण आमच्या बायकांना काही जमलं नाही ते म्हणते की इथे बसायचं. सो आता आम्ही बसणार इथे चटई टाकून बढियापैकी. काय यार तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूने एक छान छोटासा तलाव आहे. तलावाच्या बाजूने मंदिर आणि एक निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते आपल्याला इथे. नारळाची झाडं, आंब्याची झाडं. लोणचं आणलं. इकडे बघा छान असं. आता आम्ही चटया टाकून बसलो झाडाखाली झाडाच्या सावलीत. छान आता जेवण वाढून राहिले ते श्वेता रवीना. श्वेताने आणले पोळी भाजी, आम्ही आणले मसाले भात
आणि आता खतरनाक असा आमचा जेवणाचा प्रोग्राम होणार आहे. शेताला आमच्या भूक लागली आहे बिचारीला, म्हणून पहिला आम्ही जेवण करतो. देवदर्शन नंतर करणार आहे. पहिले पोटोबा मग विठोबा. अशा प्रकारे हे आता चिल्ले पाल्ले आमचे जेवणाची वाट बघताय. सुरू काय बघतोय? कोणाला घेऊन चालली? ते काका बसले बेटा तिथे. कोण बसले? हा, काकाला झोप लागली आहे. काकाला काय लागली? झोप लागली. चलो सुरू, तू जागेवर चल, तुझ्या जागेवर चल. सुरू. कसा झाला स्वयंपाक सांगा. स्वरांश सुरू काय बघू बेटा? इकडे माझ्याकडे सांग, मला सांग काय आहे इथे. अरे बापरे, ओ साप. अजून काय? अजून सुरू इकडे काय रे? बाजूने काय आहे सुरू? पाणी आहे का? कसं आहे? छान आहे. पाण्यामध्ये काय आहे? पाण्यामध्ये साप आहे. अजून अजून फिश नाही आहे का? तू बघितली ना फिश? कशी आहे फिश? लांब आहे ना, लांब. हा, अजून काय काय आहे बेटा? तू इथे काय बघितलं? इथे काय बघितलं? इथे काय होतं मोठा? हा, बुवा नाही. अजून काय होतं मोठा? काय होता मोठा? काय होता बेटा मोठा? काय होता? काय होता? नियो तू सांग काय होता? नियो मगरमच्छ होता. आणि तो काय आहे बेटा? हे काय इकडे? हे काय आहे? हे काय इकडे काय आहे? लॉयन. आणि तू कोण आहे? मंकी. झाडावर बसला. झाडावर बसलेला मंकी आहे का तू बेटा? कसा करते मगरमच्छ? आणि वाघ कसा करते? वाघ कसा करते? वाघ. आणि मंकी 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 कसा करते? मंकी काय काय कसा करते? कसा करते? अरे बापरे, फिश कसा करते? अरे बाप, व्हेरी गुड. आणि न्यू कशी करते? अरे 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 कसा करते डायनासोर? कसा करते डायनासोर? अरे बाप, न्यू तसं नाही, पडून दे. अरे पडून दे. न्यू न्यू तसं नाही करू, तसं नाही करू.
इकडे बघ स्वयं. स्वरूप बसले तिच्या